नमस्कार मित्रांनो. ऑपरेशन सिंदूर काय झालं आणि पाकिस्तान अमेरिके दृष्टीने एवढा महत्त्वाचा का झाला? खरं तर भारत पाकिस्तानचं एक 4 दिवसात युद्ध झालं आणि ते डोनाल्ड ट्रम्पने थांबवलं असं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर मात्र लगेचच अमेरिकेने पाकिस्तानचे सेनाप्रमुख असित मुनीर यांना लंचला बोलवलं आणि त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी मुनीर परत अमेरिकेला गेले आणि मग त्या दरम्यान त्यांची जी काही बोलणी झाली असेल त्यानुसार आजच ट्रम्पने बलूच आर्मीला आतंकवादी आर्मी म्हणून घोषित केलं. त्या अगोदरही जेव्हा युद्ध संपलं त्यानंतर असिर मुनीरच्या भेटीनंतर लगेचच अमेरिकेच्या मदतीने त्यांना मोठ्या प्रमाणात धनराशी देण्यात आली. अर्थात ती बँकेने दिली, पण त्याला आशीर्वाद अमेरिकेचा होता. हे सगळं घडत असताना अमेरिकेचा पाकिस्तान एवढा लाडका का झाला याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अमेरिकेने भारताबरोबर कशा पद्धती व्यवहार केला ही बघावं लागेल. खरं तर युद्ध भारत पाकिस्तान दोघांमध्ये लढलं गेलं, पण त्याचं श्रेय ट्रम्पने घेतलं. चांगलं 20-25 वेळा ट्रम्प म्हणाले की भारत पाकिस्तान युद्ध माझ्यामुळे थांबलं आणि मी ते थांबवलं. सतत 4 दिवस 8 दिवस पत्रकार परिषद असो कुठली मिटिंग असो त्या ठिकाणी ट्रम्प असं बोलत गेले. भारत त्यावर काही फारसा बोलला नाही. आता अलीकडे मोदी त्यावर बोलले की पाकिस्तानचे सैनिक जे प्रमुख असतात त्यांनी भारतीय सैनिक प्रमुखांशी बोलणी केली आणि युद्ध थांबावं अशी त्यांनी विनंती केली. त्यावरनं युद्ध थांबवलं गेलं, पण ट्रम्प ऐकायला तयार नाहीत. त्यांचं आपलं चालू आहे. ट्रम्प असं म्हणतात की माझ्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध थांबलं. अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी हा सगळा प्रकार केला, पण ते बाजूला सोडू. मुळात पाकिस्तान अमेरिके दृष्टीने एवढा लाडका का झाला, असित मुनीर एवढे त्यांचे मित्र कसे काय झाले याचा जेव्हा विचार करतो तेव्हा काही गोष्टी अशा लक्षात येतात की ह्या युद्धानंतर अमेरिकेची वर्तणूक बदलली आणि भारताशी त्यांचं जे वागणं होतं, जी ट्रम्प आणि मोदीची जी मित्रता होती तो काही प्रकार राहिला नाही आणि त्यांनी मग हळूहळू भारतीय लोकांना, भारतीय पंतप्रधानांना आणि भारतीय जनतेला एक प्रकारे मागे टाकण्याचा प्रयत्न केला. जो दोघांमध्ये व्यापार होणार होता ती संधी होत असताना अचानक ट्रम्पने भारतावर 50% पहिले 25% आणि जर रशियाची तुम्ही तेल घेत असाल तेल घेणं थांबवलं नाही तर तुमच्यावर 50% टेरिफ लावला जाईल आणि तो टेरिफ त्यांनी लावला. खरं तर याच्यात भारताचं बरंच नुकसान होऊ शकतं, पण त्याला विलाज नाही. कारण भारताला जर रशियाकडनं तेल बंद केलं तर भारताचं अजूनही जास्त नुकसान होईल. तेव्हा मोदीने मग ट्रम्प असं 2 हात लांब राहण्याचा प्रयत्न केला आणि आपली अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल, आपण कशा पद्धतीने अमेरिकेच्या टेरिफला उत्तर देऊ अशा पद्धतीने त्यांनी कामकाज करायला सुरुवात केली. खरं तर हे टेरिफ ट्रम्पने इतर देशांवर लादलं. ब्राझीलवर 50% लादलं, पण चीन आणि रशियावर ते कमी प्रमाणात लादलं. तेव्हा हा सगळ्या गोष्टीचा विचार करता भारतवर त्यांनी टेरिफ एवढं का लावलं आणि मीच युद्ध थांबवलं आणि पाकिस्तानच्या एवढे गळ्यात गळे ते का घालू लागले याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अशा काही गोष्टी लक्षात येतात की ज्याच्यामुळे ट्रम्प चिडले. पहिली गोष्ट म्हणजे भारताने रुपयामध्ये अनेक देशांची जो व्यवहार सुरू केला आणि त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरचं महत्त्व हळूहळू कमी व्हायला लागलं, त्याचा राग ट्रम्पला आला. तसंच महत्त्वाचं म्हणजे भारताने जो युद्धात क्रम दाखवला आणि चीनचे आणि
अमेरिकेचे सुद्धा विमानं पाडली, ते बी लक्षात ट्रम्पला आलं की भारत हळूहळू महासत्ता होऊ लागला. कारण त्या पद्धतीने त्याने युद्धसामुग्री आणि युद्धामध्ये ज्या पद्धतीने डावपेच केली आणि पाकिस्तानला 4 दिवसात घुटण्यावर आणलं ते ट्रम्पच्या लक्षात आलं. त्यातल्या त्यात ट्रम्पला अशी भीती वाटते की जम्मू काश्मीरचा जो पाक ऑफ द काश्मीर आहे तिथले लोक आजच भारतात विलीन व्हायला तयार आहेत आणि त्यात सुद्धा मुळात सिंध जो प्रांत आहे, बलुचिस्तान जो प्रांत आहे तो सुद्धा भारताकडे येण्यास तयार आहे आणि बलुचिस्तानमध्ये बलुच आर्मीने मोठ्या प्रमाणात पाक लष्कराला पळू सोडलं. जेव्हा पाक लष्कर शेवटी तिथून पराजित होईल आणि बलुच हा प्रांत वेगळा होईल तेव्हा बलुच लोकांना भारताकडे आश्रय येण्याशिवाय काही पर्याय नाही. जरी ते काही काळ स्वतंत्र देश राहतील पण तरीही त्यांना भारताची मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी लागेल आणि हीच भीती ट्रम्पला आहे. कारण मग त्याचं जे एक पिल्लू आहे जे कडेवर घेऊन कुठेही फिरता येतं किंवा त्याच्या डोळ्या वटारण्यावर जो देश गुप्तमुळे उगा राहतो तो पाकिस्तान जर भारतात विलीन झाला तर त्याच्यात अमेरिकेचं मोठं नुकसान होईल. कारण महासत्ता म्हणून त्याचं हळूहळू महत्त्व कमी व्हायला लागलं आणि आर्थिक सत्ता म्हणून सुद्धा अमेरिका हळूहळू खाली येईल आणि भारत आज नाही तरी 25-30 वर्षात अमेरिकेची नक्की बरोबरी करू शकेल. तेव्हा मित्रो, हे सगळे कारणं ट्रम्पचे असं वागण्यामध्ये आहेत. ट्रम्प एवढा दूधखुळा नाही, त्याला सगळं कळतं आणि अमेरिकेची लॉबी पूर्वीपासून भारताच्या विरोधात होती. पण मध्यंतरी भारत आणि अमेरिकेचे चांगले संबंध होते. ते बी चीनला कयात ठेवण्यासाठी, रशियावर दबाव आणण्यासाठी अमेरिका भारताला जवळ करत होता. पण आता अमेरिकेच्या लक्षात आलं की भारत आपल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तेव्हा जेवढे करून भारताला त्रास देता येईल आणि भारताला महासत्ता होण्यापासून रोखता येईल तेवढा आपण प्रयत्न करावा अशी सरळ ट्रम्पची चाल आहे. त्यामुळे त्याने पाकिस्तानला अधिकच जवळ यायला सुरुवात केली. नमस्कार.